श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक विशेष विशेष म्हणण्यापेक्षा की बरेच जण व्हिडिओची वाट बघता आणि मला मेसेज पण करता व्हॉट्सअपला, ताई तुमचे व्हिडिओ येत नाही, सध्या व्हिडिओच येत नाही. तर खरोखर माझे व्हिडिओ का येत नव्हत्या त्याविषयी मी आता व्हिडिओ आहे. आता हा बरेच दिवस झाले, खरोखर जवळजवळ माझे 2 महिने झाले व्हिडिओ नाहीये. तर त्याचं मागचं कारण पण असं होतं, आजच्या व्हिडिओमध्ये ते शेअर करणार आहे. आणि विशेष पण लक्षात घ्या की याच्यानंतर आपल्या आता रोज व्हिडिओ येतील. जे होतं ते सगळं माझं निवारण झालं. तर 2 महिने झाले, 2 महिन्यात मी एकदम बिझी होते. म्हणजे आमचं पुण्याला शिफ्टिंग झालं, आम्ही पुण्याला राहायला आलो. त्यानंतर ते थोडस मग अगोदर 8-15 दिवस त्याच्या मागे लागलो पुण्याला यायचं म्हणून, ते थोडं सेटिंग करायला. त्यानंतर इथं आल्यावर झालं एक 8-10 दिवस. त्यानंतर ते चारधाम यात्रेला गेलो. तिकडनं आल्यानंतर पुन्हा घसा वगैरे आजारी पडलो. तर ह्या याच्यामध्ये जवळजवळ 2 महिने आपले निघून गेले. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही. अजून सुद्धा माझा घसा पाहिजे तसा ठीक नाहीये, अजून सुद्धा थोडा घसा बसलेलाच आहे. परंतु आता तो घसा कधी नीट होईल आणि कधी मी व्हिडिओ काढू म्हणून म्हटलं चला आज एक तरी व्हिडिओ आपण काढू. आणि आपलं सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं पुण्याला शॉप शिफ्ट झालेलं आहे. आपण पुण्याला शॉप टाकलं आहे. पहिले जे माझं होतं ते येवल्यात होतं, आता आपलं पुण्यात आहे. जर जे पुणेकर आहे, जे काही पुण्यात राहतात, तर ते आपल्या शॉपला डायरेक्ट येऊन वस्तू घेऊ शकतात. आणि जर त्यांना नाहीच परवडत तर ते आपलं ऑनलाईन तर चालूच आहे, कुरिअर सेवा चालूच आहे. आणि बघ म्हणजे मी बरेच जणांना सांगितलं, जे पुण्यात राहणारे आहेत ना, मी म्हणते त्यांना की ताई माझा असा शॉप आहे. आपला आळंदी रोड चरोली फाटा इथे शॉप आहे आणि रेड क्लिप स्कूलच्या शेजारी. तर मी त्यांना सांगते ऍड्रेस की आपला असा असा आहे ऍड्रेस, तुम्ही इथे घेऊ शकता. पण त्या म्हणतात नाही नाही ताई, आम्हाला माहिती की आम्हाला कुरिअरचे पैसे परवडेल पण यायला जायला परवडत नाही, कारण की इथले ट्रॅफिक झालं आणि कॅबचं भाडं, बसचं भाडं हे त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागून जाईल. त्यामुळे आम्हाला तुम्ही वस्तू कुरिअरने पाठवा. ते पुण्यातल्या पुण्यात सुद्धा आपलं कुरिअर सेवा चालू आहे. जे तसं पाहिजे असेल तर ते पण मिळेल. बाहेर पण चालूच आहे आपलं. थोडस आता या तब्येतीच्या याच्याने किंवा हे बाहेर होतं 15-20 दिवस, जवळजवळ महिनाभर आम्ही बाहेरच होतो. त्यामुळे थोडस आपलं खूप आता व्हिडिओ पण बंदच होत्या 1-1.5 महिना. आणि शॉप पण बंदच होतं, कारण की घरीच नव्हतो त्यामुळे ते शॉपही बंद होतं. पण आता सगळं सुरळीत झालं आहे. आपलं शॉप रेग्युलर चालू झालं आहे. कालच ओपनिंग झालं, छान ग्रँड ओपनिंग झालं आपलं शॉपचं. आणि जेवढ्यांना बोलवलं तेवढे सगळे आले पण होते. आता इथं पुण्यात अजून आमची जास्त ओळख नाही. जे सबस्क्रायबर आहे आपले ते, काही कस्टमर आहे ते, आणि नातेवाईक आणि आपल्या सोसायटीतल्या. तर आम्ही राहतो तर आमच्या आजूबाजू 3-4 सोसायटी आहेत. तेवढ्या 3-4 सोसायटीतले मग मी आमंत्रण दिलेलं. मग तेवढे जण सगळे आलेले होते. त्यामुळे आपल्या शॉपचं ओपनिंग पण छानपैकी झालं आहे. आणि आपण सगळ्या आता वस्तू ठेवलेल्या आहे. यानंतर अजून पण त्याच्यात वस्तू ऍड करणार आहे. एक गाळा आपण भाड्याने घेतलेला आहे, त्यामुळे ते फर्निचर असेल ते आपण वस्तू पण ठेवल्या आहेत आणि थोडंसं फर्निचर पण केलंय, कारण की शॉपचं लुक यायला हवं म्हणून. तर म्हणून आपल्याला सांगणं आहे की जर आपल्याला काही वस्तू हव्या असेल, आपण शॉपला व्हिजिट देऊ शकता. शॉपला जर आलं ना तर आपल्याला कुरिअरचा जे खर्च आहे त्याच्यात आपल्याला एखादी वस्तू अजून भेटू शकते, म्हणजे त्या किमतीत वस्तू पण येऊ शकेल. किंवा आपल्याला आणखी जास्त 4 वस्तूची माहिती पण होते, की आपल्याला एक वस्तू घ्यायची असते आणि आपण गेल्यानंतर आपल्याला 4 वस्तू दिसतात तर त्याची माहिती होते, मग आपल्याला त्या पण घेता येतात. तर हा एक फायदा असतो शॉपला येण्याचा. आणि समजा तुम्हाला नसेलच जमत, ऑनलाईन आपलं चालूच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तर ही गोष्ट आहे. म्हणून आपलं व्हिडिओ 1-2 महिन्यापासून येत नव्हते. आम्ही चारधामला गेलेलो, केदारनाथ, बद्रीनाथ, उत्तराखंड मधले 4 धाम केलेले. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री. अतिशय खडतर प्रवास आहे. याचा मी तुम्हाला व्हिडिओ करणार आहे की केदारनाथचा अनुभव सांगणार आहे, यमुनोत्रीचा अनुभव सांगणार आहे, बद्रीनाथचा अनुभव सांगणार आहे, सगळ्यांचा अनुभव सांगणार आहे आणि त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जाल ना तर तुम्हाला हा माझा अनुभव तुम्हाला तिथे कामात येईल.
आणि तुम्हाला माहिती असलं की तुम्ही त्यानुसार हे कराल. आता आमचं कसं झालं, आम्हाला एवढ्या गोष्टी माहित नव्हत्या. असं आम्ही अर्धवट ऐकलेलं होतं आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण अर्धवट आपण ऐकतो पण समोरच्यावर आपण इतका विश्वास ठेवत नाही. जेव्हा आपण तिथे स्वतः जातो, अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला समजतं का नाही खरोखर अवघड आहे. तर तसं जे काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक व्हिडिओ मी सविस्तर बनवणार आहे. चारधामची कुठे कसं काय आहे हे सगळं आता आम्ही गेल्यामुळे आम्ही बघितलं, आम्ही काय अनुभवलं तेही सांगणार आहे आणि तुम्हाला सुद्धा काय कसं तिथं जायचं, काय करायचं या सुद्धा गोष्टी मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. आता मला माहिती आहे आपल्याला की अधिक महिना चालू आहे. मला तेच बरेच जण मेसेज करत होत्या, ताई अधिक महिना चालू आहे, तुमच्या अधिक महिन्याचे सुद्धा व्हिडिओ नाही. मला अधिक महिन्यात सेवा करायची, तुमचा व्हिडिओ नसल्यामुळे आम्हाला काय करावं सुचत नाहीये. मग त्यांना ज्यांचा मला फोन येत होता, मेसेज येत होता, त्यांना मी फोनवर मेसेजवर सांगितलं, कारण की माझा घसा खूप बसला होता. मला अक्षरशः घसा दुखत होता, बोलता पण येत नव्हता. मग मी त्यांना थोडंसं बोलून सांगत होती, थोडं मेसेज करून सांगत होती की ताई मला बोलता येत नाही, तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला मेसेज करून सांगते. जे अशी आपली सेवा चालू होती, सेवा बंद नव्हती. सेवा आपली कधीच बंद राहणार नाही. शेवटपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा चालू राहणार आहे. सेवा बंद राहणार नाहीये. फक्त असं काही आलं तर थोडस आता ते आपल्याला तिथं आपले हारच राहते, कारण की तिथे आपण काही करू शकत नाही. म्हणून तर थोडस आपल्या व्हिडिओचा हे झाला. परंतु आपण सगळ्यांनी पुन्हा आपल्या रेग्युलर व्हिडिओ बघत चला आणि आपल्या व्हिडिओ आता रोज येत जातील. आपल्या स्टॉलच्या पण व्हिडिओ येतील, आपल्या सेवेच्या पण व्हिडिओ येतील आणि आपला लाईव्ह सुद्धा आता सुरू होईल. आता पुढच्या शनिवारपासून आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहे. त्यामुळे आपल्या रेग्युलरचे व्हिडिओ राहणार आहे. तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, म्हणजे तुम्हाला जी काय आता माहिती मिळेल ती अतिशय महत्वाची असणार आहे. याच्या अगोदर तुम्ही अनुभवलेलं आहे, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप महत्वाची आणि सविस्तर माहिती असते. तर पुढे सुद्धा तशीच आपण माहिती घेणार आहे. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की 2 महिन्यापासून व्हिडिओ का येत नाहीये. तर असे कारण होतं, गावी गेलेलो, चारधाम गेलेलो, त्यानंतर पुण्याला शिफ्ट झालेलो, शॉपचं आपलं ओपनिंग झालेलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळच भेटत नव्हता, म्हणून आपलं व्हिडिओ नव्हता. तर आता काळजी करू नका, आता आपल्याला रोज व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि आपले काही म्हणजे काय आपल्याला काही कुठल्याच गोष्टीवर किंवा कुठल्या प्रश्नावर माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये तसं टाकत चला, म्हणजे पुढच्या व्हिडिओत आपण ती माहिती घेऊ किंवा तो त्या विषयावर व्हिडिओ बनवू. म्हणून आपण नक्की कमेंट करा, आपला जो प्रश्न असेल, जी समस्या असेल ती करा. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.